दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ वैद्य यांच्या माणुसकीचे आगळेवेगळे दर्शन मंगळवारी पाहायला मिळाले। तसे तर मुळातच सोमनाथ वैद्य आणि शिक्षकांचा काय संबंध, परंतु या मोर्चामध्ये आलेल्या शिक्षकांची काळजी सुद्धा त्यांनी घेतल्याचे पाहायला मिळाले। हजारो शिक्षकांच्या भोजनाची सोय त्यांनी केल्याने त्यांच्या या उपक्रमाचे हजारो शिक्षकांनी कौतुक केले। सोलापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने शासन दरबारी प्रलंबित असलेल्या विविध शैक्षणिक समस्या मान्य होण्यासाठी अध्यक्ष सुभाष माने यांच्या नेतृत्वाखाली विराट असा शिक्षकांचा मोर्चा जिल्हा परिषदेवर आला होता। या मोर्चात किमान 10,000 शिक्षकांचा सहभाग होता। मोर्चाची वेळ दुपारची असल्याने या शिक्षकांसाठी स्वयं शिक्षा फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य आणि त्यांचे मित्र ड्रीम फाउंडेशनचे अध्यक्ष काशीनाथ भदगुडकी यांच्या वतीने या ठिकाणी भोजनाची सोय करण्यात आली होती। या मोर्चामधील सुमारे 5,000 शिक्षकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला, त्यानंतर तृप्तीची ढेकर दिली। या उपक्रमाबद्दल मोर्चाचे नेतृत्व करणारे प्राचार्य सुभाष माने सरांनी सुद्धा सोमनाथ वैद्य यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। या उपक्रमाबद्दल दक्षिण सोलापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष होनमाने यांनी वैद्य यांच्या उपक्रमाचे कौतुक करत त्यांना भावी आमदारकीच्या शुभेच्छा दिल्या। आणि छेटाचा आपण आस्वाद दिलाय, आदरणीय सुभाष माने सर आहेत, त्यांना विनंती आपण शुभेच्छा द्यावेत। आज या ठिकाणी 6 तारखेच्या महामोर्चाच्या निमित्तानं जवळजवळ 11 तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातील 25,000 लोक आहेत। या लोकांना सोमनाथ वैद्य आणि त्यांच्या सगळ्या ग्रुपच्या वतीने सगळ्यांना पिठलं भाकरी भोजनाचा अतिशय गरजेच्या वेळेला हॉटेल सुद्धा सगळे पॅक झाली। त्यावेळेला मला सोमनाथ वैद्य यांनी एक आस्वाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।